हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आज शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये मी आज गेलो असता तुम्हाला काही महत्त्वाचे जे प्रश्न मुलांचे आहेत, जे परत परत मुलं प्रश्न विचारत होती, कमेंट करत होती, कॉल करत होती किंवा इतर माध्यमातून व्हॉट्सअपवरती मेसेज येत होती की सर याचा खुलासा तुम्ही थोडासा माहिती घेऊन केला तर खूप फायदा होईल. आणि इतर काही समस्या पण प्रश्न पण होते जे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी गेलो असता. काही माहिती भेटली तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ते 5560चा नियम असेल किंवा जाहिराती संदर्भात असेल, पोर्टल टॅब बंद होईल का चालू राहील त्या संदर्भात असेल किंवा इतर सर्व प्रश्न आहेत. खूप असे प्रश्न आहेत. ते व्हिडिओ शेवट पण पहा. इथं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर चॅनलला म्हणजे नवीन मित्रापर्यंत शेअर करा. कारण का मित्रांनो, आम्ही एवढं मेहनत करत असतो तेवढं तुम्ही करू शकता, त्याला काही तुम्हाला चार्ज लागत नाही. सोडून द्या. चला, महत्त्वाचा विषय असा की आज आयुक्त कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटलो असता काही प्रश्न विचारलं जे महत्त्वाचे होते. उदाहरणामध्ये मुदतवाढीच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की मुदतवाढ का गरजेची होती किंवा खरंच गरजेची होती का, अशी त्यांना प्रतिप्रश्न केला असता त्यांच्याकडनं एक उत्तर भेटलं. जर मुदतवाढ झाली नसती तर जागा ह्या खूप कमी होत्या. कारण का कसंही माहिती आहे का, खूप ठिकाणी असे जिल्हे आहेत, मुलांचे प्रश्न सांगतोय तुम्हाला, ते अधिकारी स्वतः ते म्हणलेत ते की मुलं म्हणतात पहिल्या फेजमध्ये मान्य करा यवतमाळची जागा नाही आल्या, मान्य करा सोलापूरची जागा नाही आल्या, तर परत ती भरती झाल्याच्या नंतर परत तीच मुलं येऊन सांगणार, दूर लागलेले त्या जिल्ह्यातील जे अभियोगधारक आहेत ते म्हणणार की आम्ही जर अजून थोडंसं हे राहिलं असतं, त्या जागेच्या जाहिराती आल्या असत्या तर आम्ही त्या जिल्ह्यात लागलो असतो म्हणत परतून ते कंप्लेंट टाकणार किंवा विनंती करणार, त्या पद्धतीने ते करणार. म्हणजे ही वेळ येऊ नये म्हणून ते प्रत्येक जिल्हा परिषद, प्रत्येक महानगरपालिका जेवढ्या पण आस्थापना आहेत जे पोर्टलला देतात जाहिराती, त्या सर्वांना व्हिजीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगत आहोत की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जागा अपलोड करा. कारण का ती असं उभं राहू नये की पहिल्या फेजमध्ये जागा ज्या झाल्या त्या जागा येणार त्या पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त येणार, सेकंड फेजमधलं नाही सांगता येत. परंतु पहिला जो मुद्दा आहे ना की त्यांनी हे सांगितलं की जागा जास्तीत जास्त पहिल्या फेजमध्ये सर्व जिल्हा परिषदेनं जागा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, कारण का नंतर विद्यार्थ्यांना तो प्रॉब्लेम राहू नये असं अधिकाऱ्याने सांगितले. ठीक आहे. दुसरा मुद्दा, त्यांच्याकडनं प्रयत्न चालू आहेत काही, आणि अजून एक आनंदाची बाब मित्रांनो, अशा काही आस्थापना आहेत जे विना मुलाखतीसाठी संस्था येत आहेत, ते पण त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे पॉईंट फॅक्ट महत्त्वाचे आहेत, ते त्यांनी सांगितले की मागच्या सेकंड फेजमध्ये जसं झालेलं आहे तसं होणार नाही. आणि हे सर्व करत असताना त्यांनी सांगितले की तुम्ही काळजीपूर्वक प्राधान्यक्रम द्या. 50 आणि 100 हा जो मुद्दा आहे त्याच्यावर मी शेवटी येणारच आहे, पण तो मुद्दा वेगळा, पण त्यांनी सांगितलेला. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर दुसरा आहे जिल्हा परिषद रोस्टरच्या संदर्भामध्ये की त्यांना अजून एक विनंती केली की परत तोच आनंदाची बाबतीत काय आहेत ते तुम्हाला सांगतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा मित्रांनो, की याच्यामध्ये ज्या जिल्हा परिषदमध्ये इंग्रजी माध्यमाचे अपलोड झालेले आहेत, मराठीचे झालेले नाहीत, उर्दूचे झालेले आहेत, हिंदीचे झालेले नाहीत, किंवा मराठीचे झालेले आहेत, उर्दू, हिंदी, इंग्रजी कोणते झालेले नाहीत, अशा आस्थापनाची परत मी त्यांना विनंती केली की तुम्ही याच्यावर थोडंसं VC मध्ये मुद्दा घ्या. काय असते, एका जिल्ह्यातली एकाच माध्यमाची जाहिरात अपलोड झाली म्हणजे काय सर्व माध्यम असेच आहेत का, अशातला भाग नसते. ठीक आहे. त्यामुळे सर्व माध्यमाच्या सर्व पद्धतीने 80% प्रमाणात जागा आल्या पाहिजे, हे महत्त्वाचा विषय. म्हणजे प्रत्येक माध्यमाची मुलं सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहे. उदाहरणामध्ये यवतमाळ जिल्ह्यातलं मी तुम्हाला सांगितलं, नांदेडची विनंती केली. अशी काही जिल्हे आहेत जिथं उर्दू माध्यमाच्या जागा रिक्त असताना सुद्धा देत नाहीत पोर्टलला, म्हणजे त्यांचं ते अजून त्याची कार्यवाही चालू नाहीये. त्यांना ती विनंती केलेली आहे की तुम्ही याच्यावर थोडंसं VC मध्ये लक्ष द्या. बुलढाणा आहे, असे खूप जिल्हे आहेत मित्रांनो, नाशिक आहे, अशा ठिकाणी जाहिराती येणं खूप गरजेचं आहे. उर्दू असेल किंवा हिंदी असेल, इंग्रजी असेल. पुण्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवडचं अजून माहिती माझ्याकडे खूप आलेली आहे, पण ते सांगणार आहे वेगळ्या व्हिडिओमध्ये, तिथं खरी परिस्थिती काय. ठीक आहे. जागा रोस्टर पण आलेले आहेत आणि हे खूप महत्त्वाचे मित्रांनो, सर्व माध्यमाच्या जागा यांना, हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर दुसरं अजून मी सांगितलं मित्रांनो की जाहिराती जे आहेत अजून जर टॅब वाढला तर जाहिरात अजून वाढतील, म्हणजे टॅब वाढेल का त्याच्यावर अजूनही चर्चा झालेली नाही. क्लिअर करतो 20 तारखेच्या, तेव्हाच आपल्याला लक्षात येऊन जाईल. आता तर त्याच्यावर काहीच चर्चा नाही. परत ते सांगितलं एवढ्या लवकर आम्ही कसं चर्चा करणार, अजून तर 4-5 दिवस वेळ आहे. ठीक आहे. मग तो एवढ्या लवकर आम्ही कसं चर्चा करायची, हा असं त्यांनी सांगितलं. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 55-60 या नियमावर सर्वात जास्त चर्चा झाली मित्रांनो. मी खूप त्याला क्लॅरिफिकेशन दिलं, विचारलं की बाबा खरं सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे त्याची अंमलबजावणी होणार आहे का, किंवा 55-60 नियम एक बुलेटिन काढून सुरू होणार आहे का. जसं मागच्या भरतीमध्ये त्यांनी फक्त बुलेटिनवर तो कार्यक्रम केला मुलांचा. ठीक आहे. मग हे करत असताना त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आलेल्या दिवशीपासूनच तो नियम रद्द झाला. स्वतः अधिकारी सांगितले की तो जर, आणि त्यांच्या वैयक्तिकमध्ये खूप चर्चा झाली ते करत असताना. ठीक आहे.
ती चर्चा करत असताना फक्त हाच मुद्दा त्यांना जाणवला की त्यांनी म्हणले की आम्ही जो हा निर्णय आहे, ठीक आहे, आम्ही जो हा नियम आहे आणि अधिकाऱ्यांना जे झाल्याच्या नंतर मित्रांनो की अधिकारी 55 नियम ज्या दिवशीपासून जे गव्हर्नमेंटची ऑर्डर आलेली आहे त्या कोर्टाच्या आदेशानुसार, गव्हर्नमेंट म्हणतो कोर्टाच्या आदेशानुसार तो नियम येणाऱ्या भरतीमध्ये लागू होणार नाही. अधिकारी सुद्धा सांगितले लागू होणार नाही, नाही, नाही. परत सांगतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या 2025च्या टेटमध्ये ज्या भरती झालेली याच्यामध्ये हा नियम लागू होणार नाही आणि ते मग ह्याचं क्लॅरिफिकेशन तुम्ही बुलेटिन काढून देणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की भरती किंवा पदभरतीची जेव्हा जाहिरात येईल किंवा त्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये आम्ही तो क्लॅरिफिकेशन देणार आहोत. त्याची काळजी करण्याचं कारण नाही किंवा आम्ही त्याच्या अगोदर पण बुलेटिनमध्ये सांगू शकतो. त्यांनी त्यांच्या लेवलवर सांगतीलच, पण तेवढं काळजी करण्याचं कारण नाही. म्हणून त्यामुळे सांगतो मित्रांनो की जे खूप मुलं सांगत होते की ह्याचं नोटिफिकेशन नाही आलं ते लागू होईल का, असं होईल का. खूप युट्यूबर सांगत आहेत की ते लागू होईल, असं होईल, तसं होईल, पॅनिक टाकत आहेत मित्रांनो. ह्याच्यामध्ये जे मुलं SC-BC असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा इतर जे कॅटेगरीचे मुलं आहेत, सर्व मुलं जे कॅटेगरीमध्ये आहेत ओपन सोडून ते सर्व मुलांना ह्याचा फायदा होईलच. त्यामुळे त्यांना ओपनच्या जागा येतील. तो ओपनच्या जागेसाठी सुद्धा पात्र असेल. परंतु हे सर्व करत असताना मित्रांनो त्यांनी हे पण सांगितलं की हे लागू झालेलं आहे, परंतु 50-100 प्राधान्यक्रमामुळं कुठंतरी हे मागासवर्गीय जेवढे मुलं आहेत SC-BC, SC, ST, OBC सर्व प्रवर्गवाले EWS सर्वांचं लॉस होईल. कारण का त्यांना डबल प्राधान्यक्रम आले ना त्याच्यामध्ये ते त्यांना गोची निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी सरळ मला वैयक्तिक सुद्धा सांगितले की इतर पण सांगितले की तुम्ही पण प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरा. आणि तुम्हाला अजूनही सांगतो अमर्याद जर प्राधान्यक्रम राहिले असते तर खूप गरजेचं राहिलं असतं. आजही वेळ गेलेली नाही. मुलं त्यांच्या लेवल काय माहीत नाही प्रयत्न करत तसं ऐकण्यात आले. परंतु मित्रांनो 55 म्हणजे अनलिमिटेड प्राधान्यक्रम असलंच पाहिजे तरच फायद्याचा आहे. आणि हा मुद्दा कोणीच घेत नाही. मला कळत नाही मुलं कोणत्या दुनियेत जगत आहेत, पण ज्या दिवशी प्राधान्यक्रमाचा घोळ निर्माण होईल ना तेव्हा खरंच ज्यांचं हायेस्ट क्वालिफिकेशन झालेलं आहे ते खूप भयानक परिस्थिती होणार आहे. त्यांना 4 प्राधान्यक्रम येतील 1ली ते 12वी त्यांचं D.Ed, B.Ed, M.Ed ज्यांचं झालं आहे आणि B.Ed कॉलेज वेगळंच, असं खूप नुकसान होईल. आणि हाच प्रश्न मी स्वतः शिक्षण मंत्र्यांना मुंबईच्या डेलिगेशनमध्ये विचारला होता. त्यांना ह्याचं उत्तर देता आलं नाही. त्याचं कारणच ते आहे मित्रांनो की हा कुठेतरी पॉईंट रिझल्ट फॅक्टर आहे. तुम्ही मग फंडामेंटल राईटचं सरळ उल्लंघन करताय. मूलभूत अधिकारचे अनलिमिटेड म्हणजे ह्याच्यासाठी एक बिंदू लागू केले ना मग हा नियम कुठेतरी चुकते असं मी त्यांना बोलून दाखवलं. परंतु हे आदेश मंत्रालयातले आयुक्त कार्यालयातले आदेश नाहीत, क्लिअर करतो असं त्यांनी सांगितलेत मित्रांनो. त्यामुळे सर्वांना विनंती करतोय की हे जे काही गोष्टी झाल्या तुम्हाला काय म्हटलं 55-60 लागू होणार नाही, मुदतवाढच्या संदर्भात क्लॅरिफिकेशन नाही, पण मुदतवाढ जर वाढली तर जागा वाढतील आणि खूप काही अशा आहेत ती फायनल स्टेजमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्यांचे वैयक्तिक मेल पण आलेले आहेत त्या आस्थापनांचे, गव्हर्नमेंट आस्थापना जे असतील त्यांचे. त्याच्यानंतर रोस्टरच्या संदर्भामध्ये सर्व विषयाचे रोस्टर येणं गरजेचं आहे, सर्व माध्यमाचे रोस्टर येणं गरजेचं आहे. एखादे एक माध्यमाचं रोस्टर क्लिअर करून अख्खी जिल्हा परिषद झाली असं गृहीत धरू नये असं त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे मित्रांनो. ह्याच्यावर बी काहीतरी क्लॅरिफिकेशन येईलच अपेक्षा आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये ते परत बोलायचं जमलं तर बघा अनलिमिटेडसाठी, पण ते मंत्रालयाचे आदेश आहेत. त्यामुळे मंत्रालयातले जे अधिकारी लोकांचा तो निर्णय आहे मित्रांनो असं त्यांनी डायरेक्टर सांगितलेलं आहे. पण एवढे कोऑपरेटिव्ह अधिकारी आहेत. महाराष्ट्राचे प्रशासन शिक्षण कार्यालय हे दोघांच्या कोलॅबोरेशन हे काम होते आणि खूप ॲक्टिव्हली काम होते. ज्यावर प्रॉपर असं ही टीम व काम करत आहे एवढं सांगायचं होतं. आणि आज जिल्हा शिक्षण आयुक्त कार्यालयाला भेट दिल्याच्या नंतर ही माहिती आलेली आहे. अशीच माहिती तुम्हाला पुन्हा अपडेट ऑथेंटिक मी देण्याचा प्रयत्न करेन. असंच आणि काही नवीन जाहिराती असतील, काही अपलोड झालेल्या जाहिरातीची माहिती तुम्हाला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन. एकदा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.